सुप्रभात. आता वाजलेले 2:50 सकाळचे आणि आपण निघालोय परत एकदा नव्या मोहिमेवर. आपण चाललोय डूक नोजला. आज 22 जून. डूक नोजला आपण रॅपलिंग साठी चाललेलो आहे. आपण इन द सेन्स मी आणि रमा सर माझे ऑफिस मधले सिनियर आहे. आम्ही दोघं आणि पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचरची टीम असणार आहे. सो आज खूप मजा येणार आहे. सो सोबत राहा, पूर्ण ब्लॉग बघा, कसा वाटतो हे सांगा. तुमच्यासाठी पण एक नवीन एक्सपिरियन्स असेल आणि माझ्यासाठी नवीन एक्सपिरियन्स असेल. आणि पावसाळा चालू झालाय तो सगळ्यांनी स्टे सेफ आणि चांगल्या अशा ठिकाणी ट्रेक करा जिथे जास्त हाय रिस्क नसेल. आणि मी आज जिथे चाललोय तिथेही जास्त क्राऊड नसणार आहे, जास्त म्हणजे कोण नसणार आहे आमच्याशिवाय. ऑफबीट ट्रेक आणि रॅपलिंग असाच विषय आहे. सो मी अशा ठिकाणी चॉईस करतो जिथे जास्त क्राऊड नसेल, कारण की तिथं रिस्क कमी असेल. नमस्कार आमचे रमा सर हाय करा एकदा. हा आता कुरवंड्याच्या इथे फक्त 5 किलोमीटर बाकी आहे. पोचते मध्ये एक ब्रेक घेतलेला चहाचा आपला, तिथून 60 आलं. टाइमात एकदम बाबा. काय म्हणता सर, काय म्हणणं आहे, कसं वाटतंय? अरे लय भारी वाटतंय. आजचा एक गहन विषय रॅपलिंगचा. खतरनाक आहे, वातावरण खूप खतरनाक झाले. जमिनीवर आम्ही पोचलोय आपल्या बेस विलेज मध्ये. कुरवंडे गावात कोराई मंदिर आहे, कोराई देवीचं. नाश्ता एकदम झालेला आहे, एकदम टाईट मध्ये. मटकीची उसळ, लिंबू मारून आणि चहा. हाय प्रोटीन रिच आपला नाश्ता होता. त्याच्यानंतर आता बसलोय, सगळ्यांचा नाश्ता वगैरे होतोय आणि इथून आता आम्ही निघू साधारण 15-20 मिनिटात. आता 6:30 झालेले. एकदम मस्त आहे. फक्त एवढंच टेन्शन हे आलंय की ड्रोन उडवताना धुका आलं तर मग ड्रोनचे व्हिडिओ काय येणार नाही, मग सगळा वाया. 1,500 होऊन जाईल. मग 1,500 में हो जाएगा फिर. त्याच्यामुळे आपण जम्प करत न जाता आपण रॅपलिंग करताना काळजी घ्यायची आपल्याला, की आपला रूट पुढे घासत नाही वगैरे वगैरे. जसं आपला जो रूट आहे त्या रूटवरच रॅपलिंग होते. आतापर्यंत खूप तिथूनच झाल्यात. जिथे रूट घासतो तिथे आपण बारदान लावतो. पण कसं आहे की सगळे एक्सपर्ट आहे तर एकदम पण एक्सपर्ट सारखं नाही करायचं आहे, थोडंसं काळजी घ्यायची. ठीक आहे, म्हणजे आनंद घ्या पण मग ओव्हर कॉन्फिडन्स नको आहे आपल्याला रॅपलिंग करताना. बाकी तुम्हाला मी कुठेच म्हणणार नाही की फोटो काढू नका, रील्स काढू नका. मन सोक्त तुम्हाला जेवढा आनंद घेतील तेवढा आनंद या ट्रॅकचा आज तुम्ही घेऊ शकतात. पावसात भिजा सगळं करा, फक्त सेफ्टी घ्यायची आपल्याला. आपला ट्रॅक स्टार्ट झाल्यापासून तर खालीपर्यंत आपल्याला सर्वांची एकमेकांची सेफ्टी घ्यायची, स्वतःची पण घ्यायची, नेचरची पण घ्यायची. नेचर पण आपल्याला डिस्टर्ब नाही करायचं आहे. फायनली आणि ते श्वास फुललेले साहेबांचे. काय बोलणार बोला आता नुकतीच ट्रेक ब्रीफिंग वगैरे केली आणि ट्रेक चालू केलेलं. जवळपास 5 किलोमीटरचा ट्रेक आहे. त्याच्यानंतर आपल्याला रॅपलिंग वगैरे करायची. सो ओव्हरऑल मस्त आहे, पण विषय असेल नुसतं धुकं आहे. क्या करणे का, इस धुके का कुछ नाही कर सकते. तरी आमच्या ड्रोन पायलटने आम्हाला आश्वासन दिलंय की ड्रोनचे फुटेज चांगले येतील. आता बघू 700 रुपये वर्थ आहेत की नाही. सर कसं वाटतं तुमचा एक्सपिरियन्स सांगा. सिगरेट कमी करायला पाहिजे. देखो डायरेक्ट विषय खोल. काय कमी करायचं काय जास्त करायचं लगेच समजतं. दम लागतोय मला, पण विषय असा आहे की चढण आहे आणि वजन सुद्धा आहे. पण मार्किंग है ना, ठीक है चलेंगे फिर इधर से.
आता आम्हाला काय माहित नाही, वाटा फुटलेत, पहिल्यांदा चालू आहे. पुढे पाठी आहे म्हणा जरा, ठीक आहे, पण एवढं चुकून चुकणार नाही आम्ही. आम्ही सह्याद्री भटके आहेत. चुकलो तरी डायरेक्ट दरीत, नाही चुकलो तर डायरेक्ट जागेवर जाऊ जिथं पोहोचायचंय तिथे. निमुळती वाटे मस्त आहे, पण घसरट आहे जरा. त्या समोरच्या गावातनं आम्ही असा राईट घेऊन इकडं असं गोल फिरून आलेलो आहे. आणि हे आमच्या पाठी गाव, आणि हे आम्ही. मटकीची पावर काय असते तर मला आज समजेल. आम्ही मटकी खाऊन आलोय, एकदम विषय खोले. किती मस्त दिसतंय ते गाव, एक नंबर. फायनली झेंडापर्यंत पोचलेलो आहे. फायनली वी रिच्ड. जास्त वेळ नाही लागला, पटापट आलो असतो ना झालं असतं. हो, जास्त काय हे नाही. ओ उसके पास स्टॅमिना आहे सर. हे मंदिर नागफणी. चलो आता सुसज्ज झालेलो आहे रॅफ्टिंग साठी. आता रमा सर खाली गेलेले सेकंड टाइम आणि मी थर्ड टाइम, म्हणजे माझा टर्न थर्ड आहे, त्यांचा सेकंड आहे, असं ठराविक आहे. बघूया. भारी वाटलं, मज्जाच आली एकदम. तोच पॅच, हा पॅच आहे ना तो. चुकलं माझं जरा, मी जरा ब्रेक मारायला पाहिजे होता, ब्रेक नाही मारला, नाहीतर मस्त ओव्हर हँगला आहे ना, मज्जाच आली असती. आईला दाखवायचं होतं, बाकी काय नाही. मग ते परत हालतं वगैरे इकडे तिकडे म्हणून म्हटलं. आयुष्यातले सगळे होताना हे आमचे हेड शेफ आणि ते आमचे सांगलीकर आणि हा मी सातारकर आणि हे बदलापूरकर नाही आहेत, ते युपी वाले आता महाराष्ट्रातले झालेत ते. महाराष्ट्रीयन युपी वाले असं मला विषय. पाठी बघा, हे काय आहे, कोराही कोरा आहे, दरियाही दर्या है, दरिया दिल दरिया डॅश समंदर असा विषय. भटकंती करा पण अशी करा, अंगलट पण आली पाहिजे, नाही पण आली पाहिजे. बरोबर. अरे बाबा, अंगलट नाही आली पाहिजे. अहो अंगलट म्हणजे असं गॅस पेटलाच नाही पाहिजे, पण जीव नाही गेला पाहिजे असं. जागा आहे, पाय ठेवा जागा आहे, सगळं जागा आहे. तुझं एकदम हे ना
कितना हा विषय त्याच्या रिएक्शन घ्यायच्यात मला काही हो रिएक्शन त्याच्या घेणार नाही आणि दुःख आलं की घंटा तिथलं काय दिसतच नाही लँड करा दो अजून 1,500 घ्या कोण सोडा मला सह्याद्रीतली ग्रीन टी गिरनार कावा अजिंक्य दादा जो अजिंक्य सो कॉल्ड हे आमचे रामासर त्यांच्या बायकोला नागफणी दाखवताना पहाड़ों वाली मैगी करनी तो ये करना पड़ेगा भाई इधर ही लाईन आहे लाईन छोड के हे काम धंदे चाललेत काय करायचं सांगा अरे अरे गिर गया गरम पाणी आंघोळ झालेली आहे माझी अशा प्रकारे सो ठीक आहे बाय बाय फायनली मी माझ्या कामाला लागलेलो आहे गॅस वाढवायला लागतोय मस्त काम आहे पाण्याने मी शिजवतोय कांदा टमाटर स्ट्रगल बघा म्हणजे मला असं आडवं झोपून कोणी स्वयंपाक केलेला का कोणच्या आईने कोणत्या बापाने मी करतोय स्ट्रगल कोणीही या ना बेअर गेल्सनी पण केलं नसेल मी करतोय मला लाईक सबस्क्राईब करा पण हे गेलं पाणी मस्त पैकी पाणी गेलं आता वारा खूप असल्यामुळे इथं जरा प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे काय नाही करू शकत आता त्याला हे आपण हे काढूया वॉक गावात ओ माय गॉश ह्याच्यात फोक मिळणार आपल्याला याचा रॅपर काढला याच्यात असे नूडल्स असते ओ भाई मसाला सॉस होते हा काटा हा मी घरी घेऊन जाणार परत ओ माय गॉड ऑर्गेनो चिली फ्लेक्स याच्यात काय पाहिजे आणि खायला आमच्याकडे भांडी नव्हती आम्हाला भांड्याचं जुगाड झालेलं आहे हे आता मॅगी काढतो कटकट फटफट काम करतो काय मॅगी गेली वारं खूप असल्यामुळे इथं प्रॉब्लेम आहे एवढं लक्षात ठेवा तुम्ही कुठेही आला म्हणजे डोंगरात तर आपला कचरा आपण घेऊन जा घरी निसर्गाशी प्रामाणिक राहा निसर्ग तुमच्याशी प्रामाणिक राहील असं माझं मत आहे आणि ह्या ज्ञानबद्दल मला तुम्ही एक लाईक द्या चांगलं ज्ञान देतो मी सगळ्यांना तुझ्या आईला लय खतरनाक वार आहे आला आला वार हे गेला त्याचा सॉस वाव व्हेरी डिलिशियस ओ भाई ये देखो माय गॉड सॉस
ओ भाई ये गया हर्बल्स के हर्बल्स, क्या बोलते इसको, जो कुछ भी है मस्त। वाह ब्यूटीफुल ब्यूटीफुल मैगी है हमारी पहाड़ों वाली। चाय ने पहली मैगी ही बन रही है, हवा इतनी जोर से चल रही है कि कुछ हो रहा ही नहीं इधर। इधर भी वही सीन है, हाँ उसको लग रहा ही नहीं, हवा आ रहा है ना, बहुत हवा आ रही है। वाव, अशा प्रकारे एका पेल्यात खूप मज्जा आहे। कोणी खाल्ली आहे का? झोपून मॅगी बनवली आणि हाताने मॅगी खातो, पहिले सूप पितो, कसं वाटतंय काय माहित नाही, सगळे म्हणतात चांगलं आहे। हा घेतला टमाटा, नेक्स्ट लेवल मॅगी। वाव, मी माझ्या सह्याद्रीत खातो, तुम्ही तुमच्या घरी खा, टाटा बाय बाय। ते बघा, तुम्ही बोलता हडसरचा ट्रेक अवघड आहे, अवघड आहे। हा नागफणीला आलोय आम्ही रॅपलिंगला, आणि हा पॅच बघा, टोटली काय खोटं नाही काय नाही बघा, इन्क्लाइन वगैरे कसं, कॅमेरा अँगल बघा काय, आणि ते चालतायत कुठून ते बघा, एवढा खतरनाक विषय। अशा ठिकाणी खूप ॲडव्हेंचरस वाटतंय आणि खूप मजा करतोय। त्यात आपण आपली सेकंड मॅगी आपण बनवायला घेतलेली आहे, आजच्या दिवसाची सेकंड मॅगी। सो बघू शकता किती इंथुजियाझम आहे आमच्यात, मजा आहे खूप। हे बघू शकता ती मेट्रोची लाईन जी आपल्याला रेल्वेमधनं दिसते, आपण तिकडून असं खाली रॅपिड डाऊन केला, इथे आलो, इथून आपल्या मॅगीचा सगळा कारभार इथेच आटपलेला आहे। इथून असं इथं आलेलो आहे, मज्जा तर येते काही, नेक्स्ट लेवल मज्जा आहे। समोरचा व्ह्यू बघा ना, काय एक नंबर बाप व्ह्यू आहे, बाप 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 ची शक्ती आहे। थांबा, इथं रोप चेंज करायला लागतं, अशा प्रकारे रोप चेंज केलेला आहे। आणि ऊपर से आऊ ना, नीचे से आऊ, हा जो इथे रोप घसरलं की काम संपलं। काम 25, लेकिन डर के आगे जीत है मेरे दोस्त, इसलिए डरने का नहीं, डरने का नहीं। विषय खोल पृथ्वी गोल एक्सप्रेस है, पाहू शकता पाठी सह्याद्री है। हाँ हाँ हो जाएगा सर, नो प्रॉब्लम। इधर से पूरा प्रेशर आ रहा है ना, खींच रहा है, तो टेंशन नहीं उतना, अपन निकल जाएंगे। राम कृष्ण हरी जय जय, आ गए भाई। आणि हा नजारा बघा, नेक्स्ट लेवल नजारा आहे। खालचे जे आहेत ना स्ट्रक्चर, प्रेमात पडलोय मी, प्रेमात पडलो आहे, आणि त्याच्यात अभी दोनों हाथ का इस्तेमाल करना है। चलो ये ना सर, एक हाथ का भी करेगा तो भी शायद आ जाएगा, टेंशन ही नहीं ना सर। देखो सर कैसे आता मैं, चलो चलो आप चलो, मजा नहीं लाइफ। छोड़ो ते पोचलेले ते वर,
करूया आणि आपण एका हातात वर आलेलो आहोत एका हाताने पद्धतशीर वर आलेलो आहे. एका हाताने चढायचा प्रयत्न आहे. आपण घाबरत नाही, घाबरायचं नाही. घाबरलं की विषय खोल तुम्ही खोल आणि आपला काय रोल राहत नाही. सो टेन्शन नाही घ्यायचं. आपला कॅरे बिनार आहे ना चेंज करायचं. कसं सुटलंय पाठीमागचं दृश्य बघा. आज तो कड आहे नागपणी. अतिशय उत्कृष्ट असा हे होता, एक्सपिरियन्स होता. खूप मस्त. वाट बघा कशी निमुळती आहे आणि पूर्ण भुसभुशीत माती आहे. खूप मजा येते. पण हे पाहू शकता पाठी. अशक्य सुंदर असं सह्याद्री आपलं. तुम्ही नाद नका करू. नाद केलं तर काम काढणार आहे. सो स्वतःचा जीव जपून जेवढं करता येईल तेवढं करा, कारण ते खूप गरजेचं आहे. कारण डूकनोजला म्हणजे मराठीत नागफणी का म्हणतात त्याचं मेन उदाहरण म्हणजे हा जो पॅच आहे हा एवढा ते असा फणा काढल्यासारखं आहे जरा. आणि खाली जरा प्लेन आहे, म्हणजे खाली दाखवू शकत नाही. ह्या साईडला मी या साईडला जाऊ शकत नाही कारण की खूप निसरड आहे. बट हा भाग बघा ना, हा एवढा भाग आहे तो एकदम असा फणा काढल्यासारखं आहे. त्याच्यामुळे याला नागफणी डूकनोज म्हणून ओळखलं जातं आणि अतिशय त्याला जचतं हे नाव. आणि थँक्यू टीम PBA, कारण की त्यांच्यामुळे हा इव्हेंट आपल्याला पार पाडता आला. सो मी खूप आंधा प्रेमात पडलोय ह्या डूकनोजच्या, कारण की एवढा विलोभनीय एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. खूप म्हणजे अटकेपार असा होता. फायनली भटकलेलो आम्ही परत आमच्या वाटेला लागलेलो आहे. तो तिथून दिसायला जातं तयार ना. त्या साईडला आपलं नागफणी आहे, तिकडे आपण आलोय. मध्ये रस्ता चुकत होतो, काय कळत नाही, पण रिबिन शोधत आम्ही आलोय दोघं. फायनली पोचलेलो आहे आणि कारण हवे असा आहे. गोळी घेतलेली आहे अशा प्रकारे. डूकनोज तिकडे त्या साईडला. उसळ बटाट्याची भाजी खाल्ली मस्तपैकी. काय बोलतो आणि घराच्या वाटेला लागलेलो आहे. कधीच तुम्हाला कंटाळा दाखवेल कारण की वातावरण जरा मस्त झाले पाहू शकता. परतीचा प्रवास सुरू केलाय, पण डूकनोज आमचं काय लक्ष वेधायचं सोडत नाहीये. आम्ही आता खंडाळा घाटात आहे. खंडाळा घाटातनं पण आपल्याला डूकनोज दिसतोय. हा जो काय बघवलंय तिकडे आपण आता आणि आज जाताना पण तेच, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आपण तो बघणार आहे अशी गोष्ट आहे. डन. बाय भावांनो. बाय 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 बाय. मॅगी कशी झालेली? परत एक कडक, एक नंबर.